इथे जमलेल्या तमाम बंधू भगिनींना माता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या पावन पर्वावर समस्त बंधू भगिनींना जय मल्हार। बंधूंनो, महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेल्या आणि मानवतेची शिकवण देणाऱ्या तमाम राष्ट्रपुरुषांना, महामानवांना त्रिवार अभिवादन करतो आणि या जयंती पर्वावर माता अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य आणि इतिहास तुमच्या पुढे ठेवण्याचा मी प्रयत्न करतो। बंधूंनो, ज्या मनगटात बळ, बुद्धी आणि चातुर्य आहे तोच स्वकर्तृत्वावर लोकाभिमुख राजा बनू शकतो असा संदेश देणाऱ्या व ज्यांच्या कृतिशील कार्याचा उल्लेख भारताच्या इतिहासात सोनेरी अक्षराने केला जातो अशा लोकमाता अहिल्याबाई होळकर सर्वसम धर्म समभाव, अस्पृश्यता उच्चाटन, सामाजिक एकात्मता, स्त्री पुरुष समानता, गोरगरिबांना कडवडा, हुंड पद्धतीचे उच्चाटन, अनिष्ट चालीरीती, रूढी परंपरांचा बिमोड, मूल दत्तक वारसा हक्क, प्रजेविषयी तडमड अशा कितीतरी समाज सुधारकांचे कृतिशील कार्य करणाऱ्या लोकमाता अहिल्याबाई होळकर यांचा जन्म 31 मे 1725 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या छोट्याशा खेड्यात धनगर समाजातील मानकोजी व सुशीलाबाई शिंदे यांच्या पोटी झाला। मानकोजी शिंदे हे सर्वसामान्य परिस्थितीतील असून देखील ते विद्वान व दूरदर्शी गृहस्थ होते। 18व्या शतकामध्ये आजच्या सारखी शिक्षणाची साधने उपलब्ध नसताना देखील त्यांनी अहिल्याला शिक्षणाची घरीच व्यवस्था केली। अहिल्या मातेचे जीवन घडवण्यात त्यांचा फार मोलाचा वाटा होता। अवघ्या 8 वर्षाचे असतानाच होळकर घराण्याचे संस्थापक राजर्षी मल्हारराव होळकरांचा 12 वर्षाचा एकुलता एक शूरवीर मुलगा खंडेराव होळकर यांच्याशी अहिल्याचा विवाह 20 मे 1733 रोजी पुण्यातील शनिवारवाडा येथे झाला। लग्नानंतर लगेच आपल्या चतुर, क्षमाशील व शांत स्वभावाने त्यांनी कुटुंबातील सर्वांची मने जिंकून घेतली। त्यांना मालेराव व मुक्ताबाई अशी 2 अपत्ये झाली। दूरदृष्टी ठेवून मल्हाररावांनी देखील पुरुष प्रधान संस्कृतीच्या काळातही सुनेला तत्कालीन दरबाराची मोडी मराठी लिहिणे, वाचणे, गणित इत्यादी गोष्टी शिकविल्या। तसेच घोड्यावर बसणे, दांडपट्टा फिरवणे, युद्धाचे व राजकारणाचे डावपेच आखणे, लढाया करणे, पत्रव्यवहार करणे, न्याय निवाडा करणे इत्यादी प्रशिक्षणही दिले। परिणामी अहिल्याची सामाजिक व राजकीय बुद्धी परिपक्व झाली। बंधूंनो, सन 1754 मध्ये कुंभेरीच्या लढाईत अहिल्याचा शूरवीर पती खंडेराव यांना वीरमरण आले। वयाच्या अवघ्या 29व्या वर्षी वैधव्य आले असताना जुन्या रूढी परंपरेनुसार सती जाण्याचे नाकारून त्यांनी पुरोगामित्वाचा परिचय दिला। सती न जाणे म्हणजे आयुष्यभर लोकनिंदा व चारित्र्यावर शिंतोडे हे माहिती असूनही सती जाणे तहकूब करण्यात अहिल्याबाईंनी जे मनोधैर्य दाखवले ते अद्वितीयच आहे। आपण सती गेलो तर स्वर्ग मिळेल किंवा नाही कोण जाणे, परंतु जगलो तर लाखो प्रजाजनांना सुख देता येईल असा विचार करून अहिल्याबाईने प्रजेच्या हितासाठी जगण्याचा निर्णय घेतला व धर्म, रूढी, परंपरा या पलीकडे कर्तव्य महत्वाचे समजून रयतेला कल्याणकारी राज्य दिले। मल्हारराव होळकरांच्या मृत्यूनंतर 29 वर्षे अत्यंत यशस्वीपणे खऱ्या कल्याणकारी योजना काय असू शकतात आणि त्या कशा राबवल्या जाव्यात हे त्यांनी दाखवून दिले। सासरा मल्हाररावांचा मृत्यू 20 मे 1766 रोजी झाला। मुलगा मालेरावांचा मृत्यू 27 मार्च 1767 रोजी झाला। अशी एकामागून एक दुःखे येत असतानाही अत्यंत धीराने त्यांनी आपली प्रजा सुखी आणि समाधानी आणि संपन्न बनवण्यासाठी स्वतःच्या दुःखाचा विचार न करता अहिल्याबाईंनी धर्मनिरपेक्षता, स्वातंत्र्य, बंधुता, समता व न्याय या तत्वाप्रमाणे राज्य केले। पेशवा रघुनाथराव याला होळकरांचा व राज्याच्या व दौलतीचा लोभ सुटला। त्याने पेशवाईत होळकरांचे राज्य विलीन करण्यासाठी 50,000ची फौज घेऊन इंदोरवर चढाई केली।
हे वृत्त तेजस्विनी अहिल्याबाईला कळताच खचून न जाता त्यांनी रघुनाथरावांना खलिता पाठवला व त्या म्हणतात, आपण माझे राज्य हिरावून घेण्याचे कपट रचून आलात, आमच्याकडील फितुरास गाठले, मला दुबडी समजलात की खुळी, दुःखात बुडेलेल्यास अधिक बुडवावे हा तुमचा दृष्ट हेतू, आता आपली गाठ रणांगणातच पडेल, माझ्या बरोबर युद्धात पारंगत असणाऱ्या स्त्रियांची फौज असेल, मी हरले तर कीर्ती करून जाईल, पण जर आपण हरलात तर आपल्याला तोंड दाखवायला सुद्धा जागा उरणार नाही, म्हणून लढाईच्या भरीस न पडाल तर बरे, मी अबला आहे असे समजू नका, मी खांद्यावर भाले घेऊन समोर उभे राहिले तर पेशव्यांना भारी पडेल, वेळ पडली तर हत्तींच्या पायी साखळीशी बांधून तुमचे स्वागत न केले तर होडकरांच्या सुनेचे नाव लावणार नाही. मुत्सद्दी अहिल्या म्हणजे तडपती शमशेर, लखलखती वीज होती. त्यांनी आपले आयुष्य लोक कल्याणकारी कार्यासाठी वेचत असताना प्रदेशाची मर्यादा न घालता संपूर्ण भारतात कार्य केलेले आहे. संपूर्ण भारतात अनेक विहिरी, तलाव, कुंड, घाट बांधले आहेत, रस्ते आणि पूल निर्माण केले आहेत. जे काम भारताच्या शासन व्यवस्थेत सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत केले जाते ते काम लोकमाता अहिल्याबाईंनी केले. उद्योगधंद्यांना व त्यांच्या विकासाला प्राधान्य दिले. मल्हाररावांच्या मृत्यूनंतर इंदोर वरून संस्थानाची राजधानी महेश्वर या ठिकाणी आणून कारागीर, मजूर, विणकर, कलावंत, साहित्यिक अशा गुणी लोकांच्या विकासासाठी जमीन, पैसा, घर इत्यादी सोयी उपलब्ध करून दिल्या. आजही महेश्वरी साड्या, पैठणी आणि धोतर प्रसिद्ध आहेत. राज्यात पशुपक्षी यांना चरण्यासाठी त्यांनी कुराने राखली. मुंग्यांना साखर, माशांना कणकेचा गोळा, उन्हाळ्यात वाटसरूंना पिण्यासाठी पानपोया, हिवाळ्यात गरजूंना गरम कपडे यांची सोय केली. आपल्या राज्यात सूक्ष्म जीवही उपाशी राहू नयेत याची दक्षता त्यांनी घेतली. दिव्यांग, अनाथ व असहाय्य लोकांचे पुनर्वसन केले. गोरगरिबांसाठी अन्नछत्रे व सदावर्ते चालवली. वस्त्रांचे वाटप केले. प्रवाशांसाठी मार्गावर अरण्यमय प्रदेशातही आमराईचे बगीचे, वृक्षारोपण, विश्रांतीसाठी ओटे व धर्मशाळा बांधल्या. घाट बांधताना केवळ तज्ञांची मत विचारात न घेता प्रत्यक्ष त्या भागातील स्त्रियांना बोलून घाटाच्या पायऱ्या कशा हव्यात, कपडे धुताना कुठे असाव्यात, बाळ कुठे ठेवावे इतक्या बारीक सारीक तपशिलासह घाट बांधून घेतले. सर्व धर्म समभावाचा आदर्श मिरवीत मंदिरी, मशिदी, दर्गे व विहिरी बांधली. तर काही मंदिरांचा जीर्णोद्धार केला. रस्ते व महारस्ते बांधल्यामुळे पर्यटनाला प्रोत्साहन मिळाले. मजुरांना काम मिळाले व सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन एकात्मता निर्माण झाली. राज्यातील दरोडेखोरांचा बंदोबस्त करणाऱ्या यशवंत फणसे या बहादुरासोबत स्वतःच्या एकुलत्या एक मुलींचा आंतरजातीय विवाह लावून जातीभेदाला तडा दिला. अहिल्याबाई या समाज सुधारक होत्या. त्यांनी धर्मातील रूढी आणि परंपरेला तांधळेपणाने कधीही स्वीकार केला नाही. त्यांनी एकच धर्म पाळला आणि तो म्हणजे मानवता धर्म. प्रजेवर जास्त करांचा बोधा न लागता राज्याचा कोश समृद्ध केला. स्वतःचा खर्च मर्यादित करून खाजगी उत्पादनांचा उपयोग सुद्धा लोक कल्याणासाठी केला. अशी एक ना अनेक विधायक कामे संपूर्ण भारतात केल्यामुळे त्या खऱ्या अर्थाने लोकमाता व राष्ट्रमाता झाला. त्यांच्या जयंती निमित्ताने त्यांच्या या कार्यास विनम्र अभिवादन करत असताना ऊर भरून येतो बंधू भगिनींनो. आज अहिल्यादेवी होळकर यांच्या हातात पिंडी घेतलेला पुतळा बघितला तर आपल्याला असं जाणवते की एका हातात शस्त्र आणि दुसऱ्या हातात शास्त्र सांभाळणाऱ्या अहिल्यादेवी या किती थोर होत्या. रणांगणामध्ये शत्रूला धूळ चाटवत असताना हातातील शास्त्राची सुद्धा तितकीच त्यांनी काळजी घेतली. लोक कल्याणासोबत फक्त आणि फक्त त्यांच्या हाती पिंड असलेला फोटो आपल्या समोर दाखवून त्यांच्या इतिहासाला कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न केला जातोय का अशी शंका सुद्धा मनात येते. एखाद्या पुरुष राज्यकर्त्याला सुद्धा लाजवेल असा धगधगता तडपता 29 वर्षे राजकारणाचा प्रदीर्घ लोककल्याणकारी अनुभव असणाऱ्या आणि लोक कल्याणाची कामे करणाऱ्या अहिल्यादेवींच्या चरणाशी आपोआपच हे मस्तक नतमस्तक होते. बंधूंनो, अहिल्यादेवींना खरोखर जर श्रद्धांजली द्यायची असेल तर त्यांच्या लोक कल्याणाच्या शिकवणीचे धडे आपण घेतले पाहिजेत.
जाती धर्मातील तेढ मिळवून समानतेची शिकवण आपण आपल्या जीवनात आचरण केली पाहिजे. सर्व धर्म समभाव आपण जगला पाहिजे आणि जगलो पाहिजे. हीच अहिल्यादेवी यांना खरी श्रद्धांजली ठरेल. हेच त्यांची शिकवण जर आपण आपल्या अंगीकारलो तर अहिल्यादेवींना समाधान वाटेल असं या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचं आहे. बंधूंनो, या निमित्ताने तुमच्या समोर अहिल्यादेवींचा ओघवता इतिहास मांडलेला आहे. नक्कीच तुम्ही या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर कराल आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर प्लीज एक सबस्क्राईब करा, जेणेकरून हा इतिहास सगळ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे. बंधूंनो, इथे उपस्थित प्रत्येकाला परत एकदा जय मल्हार करतो आणि इथेच थांबतो. जय मल्हार.